सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तुमचा इथे टाइमपास होणार नाही, डायरेक्ट मुद्द्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटणार आहे आणि जी सत्य माहिती आहे तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता, बरोबर। तर या नोव्हेंबरचा जी आर येऊन 10 दिवस झाले, परंतु अजूनपर्यंत नोव्हेंबरचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत। तर हे नोव्हेंबरचे 1500 रुपये आता यासाठी तारीख आलेली आहे, एक नवीन तारीख त्यांनी आता जाहीर केलेली आहे आणि ती तारीख अधिकृत तारीख आलेली आहे। त्या तारखेला तुम्हाला दुपारी 12 वाजता हप्ता येणार आहे। तर ती कोणती तारीख आहे तुम्हाला सांगतो मी। त्या तारखेला तुम्हाला 12 वाजता हप्ता जमा होणार आहे तुमच्या खात्यात बहिणींनो। आणि तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये सोबत बघा अजून 2 हप्ते भेटणार आहेत। नोव्हेंबरचे तर 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, परंतु 1500 रुपये आणि डिसेंबर आणि जानेवारी, निवडणूकमुळे डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे पण पैसे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहेत। तर त्याबद्दल पण माहिती आहे, ती माहिती पण सांगतो। हे 2 हप्ते तुम्हाला भेटणार आहेत, नोव्हेंबरचा आणि डिसेंबर जानेवारीचा 3000 एवढे हप्ते तुम्हाला भेटणार आहेत। आणि तारीख आलेली आहे, ती तारीख बघा। चला सांगतो तुम्हाला आता सर्व काही, परंतु अजून एक महत्त्वाची अपडेट आहे। राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। तर राज्य शासनाने मोठा निर्णय असा घेतलेला आहे, आता लग्नासाठी 2.5 लाख रुपये भेटणार आहेत। 2.5 लाख रुपये लग्नासाठी नवीन जोडप्याला आत्तापासून आता हा निर्णय झालेला आहे। आजपासून आता नवीन लग्न झालेल्या जोडप्याला 2.5 लाख रुपये भेटणार आहेत राज्य शासनाकडून महाराष्ट्रात, आपल्या राज्यात। तर ते कसे भेटणार आहेत त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत। आता तुम्ही नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते सांगतो मी तुम्हाला। डायरेक्ट ते 2.5 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या बँक खात्यात, ओके। त्याबद्दल पण माहिती आहे। फार उत्तम निर्णय शासनाने घेतलेला आहे, राज्य शासनाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तसेच तुम्हाला सर्वांना माहीत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तुम्हाला सर्व छोट्या मोठ्या सर्व जी माहिती आलेली आहे ती माहिती मी सांगतो तुम्हाला। आता तुम्हाला चांगलंच माहीत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात माझ्याकडे जी छोटी माहिती असो मोठी माहिती असो, जी माहिती माझ्याकडे येते ती सर्व माहिती तुम्हाला मी देण्याचं काम करतो। कारण बहिणींसाठी आपलं हे चॅनल आहे, राज्यातील सर्व महिलांसाठी आपलं चॅनल आहे आणि माझ्या सर्व बहिणींसाठी अत्यंत उत्तम अपडेट आलेले आहेत, त्या सर्व अपडेट सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलचा व्हिडिओ 26-27 मिनिटाचा असतो, बरोबर ना। परंतु बहिणींनो, या 26-27 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी टॉप बातम्या पण सांगत असतो, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। टॉप बातम्या, या बातम्या ज्या आहेत ना, या बातम्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवरती पाहायला भेटणार नाहीत, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो। तुम्हाला चांगलंच माहीत आहे, तुम्ही डेली आपले चॅनलचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीत आहे ज्या बातम्या मी तुम्हाला सांगतो ना त्या तुम्हाला कुठेही पाहायला भेटत नाही, बरोबर ना। त्यामुळे त्या बातम्या पण फार महत्त्वाच्या आहेत, त्याबद्दल पण सांगतो। व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कंटिन्यू तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सर्व माहिती समजून घ्या। आणि अशी माहिती तुम्हाला यूट्यूबवरती कोणीच सांगणार नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, एक एक माहिती समजून घ्या। काही नाही, जास्त लांब व्हिडिओ नाही, 26-27 मिनिटाचा व्हिडिओ, परंतु या 26-27 मिनिटामध्ये तुम्हाला जी माहिती मी देणार आहे ती माहिती फार उत्तम आहे, तुमच्या कामाची माहिती आहे। बघा ती माहिती आता। चला सांगतो तुम्हाला ते सर्व काही। हे बघा, नोव्हेंबरचा हप्ता हा 17वा हप्ता आहे। 17व्या हप्त्याचे हे 1500 रुपये आता येणे सुरू झालेले आहे, ओके। याची तारीख सांगतो मी तुम्हाला, त्या तारखेला 12 वाजता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे। आणि सोबत तुम्हाला बघा 17वा, त्यानंतर 18वा प्लस 19वा या 2 महिन्याचे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे पुढील वर्षाचा जानेवारीचा पण हप्ता तुम्हाला 3000 रुपये वाटप
म्हणजे 1500 रुपये हे 17 हप्त्याचे वेगळे आणि 3000 रुपये 18 आणि 19 हप्त्याचे 3000 रुपये वेगळे. 1500 वेगळे आणि 3000 वेगळे असे 2 मॅसेज तुम्हाला पडणार आहेत त्या दिवशी आणि हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जवळपास टोटल जरी आपण केले तर होतात 4500 रुपये बहिणींनो. मजाकचा विषय नाही, व्हिडिओ पूर्ण बघा, सत्य माहिती समजून घ्या. वरून जी माहिती आलेली आहे तीच माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. मी काही असं माझ्या मनाने हे काही तुम्हाला सांगत नाही आहे, माझ्या मनाने मी काही सांगत नाही आहे, कारण वरून जी माहिती येते ती माहिती तुम्हाला सांगावी लागते आणि तेच काम आपलं आहे. जोपर्यंत वरून माहिती येत नाही तोपर्यंत आम्ही पण तुम्हाला काय सांगणार, बरोबर आहे की नाही. त्यामुळे जी वरून माहिती आता आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगत आहे आणि हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. चला आता सांगतो मी तुम्हाला डायरेक्ट किती बहिणींना वाटप आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या छोट्या मोठ्या अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्या अपडेट पण आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. बघा आता सर्व माहिती सिंपल सोप्या भाषेमध्ये. सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समितींचा बिगुल वाजणार आहे. आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत. बघा मी तुम्हाला काय बोललो होतो, वरून जी माहिती येते ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणजे 4500 रुपये बोललं जात आहे आणि हे कसे भेटणार आहेत ते समजून घ्या. आता पहिले हे बघा, त्यातील 4500पैकी त्यातील जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तुमचा, नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे. हे बघा पुढील आठवड्यात म्हणजे आता जवळपास 4-5 दिवसात तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. 4-5 दिवसात तुम्हाला नोव्हेंबरचे फक्त 1500 रुपयेच मिळणार आहेत आणि हे 1500 रुपये तुम्हाला 4-5 दिवसात भेटणार आहेत बहिणींनो. सत्य माहिती आहे, सत्य माहिती समजून घ्या. 4-5 दिवसात तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येतील. कारण ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, GR आलेला आहे नोव्हेंबरचा आणि त्यामध्ये नोव्हेंबरचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे नोव्हेंबरचेच 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु मी तुम्हाला बोललो ना की डिसेंबरचे पण आणि जानेवारीचे पण 3000 रुपये जमा होतील. चला त्याविषयी पण अपडेट आलेले आहे, त्याची देखील तारीख समोर आलेली आहे. तुम्हाला 4-5 दिवसामध्ये बहिणींनो 1500 रुपये येणार आहेत. ते नोव्हेंबरचे 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. पुढे बघा आता माहिती. तसेच मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते 3000 रुपये देण्याचेही नियोजन सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ही माहिती मी सांगत नाही तुम्हाला, मी बोललो तुम्हाला वरून जी माहिती माझ्याकडे येते ती माहिती मी तुम्हाला सांगत असतो आणि ही माहिती आलेली आहे, वरून माहिती आलेली आहे, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही माहिती आलेली आहे की तुम्हाला मकर संक्रांतीमध्ये जवळपास डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये दिले जाणार आहेत. आणि हे कशामुळे होत आहे, हे होत आहे निवडणूकमुळे. ज्या काही निवडणूक आहेत त्या निवडणुकांमुळे असा हा निर्णय होत आहे सध्या तरी आणि हे संपूर्ण आपल्याला आता ॲडजस्ट करावं लागणार आहे. कारण वरूनच आता ते तसं असणार आहे प्रोसेस हप्त्याची. आता तुम्हाला 4-5 दिवसामध्ये 1500 रुपये येतील नोव्हेंबरचे. त्यानंतर तुम्हाला मकर संक्रांतीच्या पहिले जो हप्ता येणार आहे मकर संक्रांतीपूर्वी, ओके, मकर संक्रांतीपूर्वी तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे पण 3000 रुपये मिळतील. जानेवारी म्हणजे जानेवारीमध्ये तुम्हाला 15 तारखेला जानेवारीपर्यंत 3000 रुपये ते वेगळे मिळणार आहेत. परंतु 4-5 दिवसामध्ये तुम्हाला 1500 रुपये नोव्हेंबरचे जमा होणार आहेत, ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होते. आता बघा पुढे महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची अपडेट. आता फार महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंतच्या मुदतीत 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 11,09,000 महिला होत्या. माहिती समजून घ्या, फार महत्त्वाची आहे. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी सर्व अर्जाची पडताळणी अशक्य होती. तेव्हा
जी पडताळणी होती ती अशक्य होती. त्यामुळे कागदपत्रांच्या आधारावर पात्र लाडक्या बहिणींना सुरुवातीला लाभ देण्यात आला. फक्त सोलापूरमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात सर्व बहिणींना तेव्हा हप्ता देण्यात आला होता. म्हणजे सुरुवातीचे 4-5 हप्ते जेव्हा आले होते तेव्हा काही कोणत्याच बहिणींना अपात्र करण्यात न आलं होतं. निवडणूक पण होती त्यामुळे सर्वांना सरसकट लाभ देण्यात आला. सर्व बहिणींना हप्ता मिळत होता. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यासाठी दरमहा 166 कोटी 35 लाखाचा निधी लागत होता. बघा, निकषानुसार झालेल्या पडताळणीत सोलापूर शहर जिल्ह्यातील 2 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. बघा, आता तेथेच 2 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. कुठे? सोलापूर जिल्ह्यात. आणि तुम्हाला माहीतच आहे सोलापूर शहरामध्ये जे बहिणी अपात्र केल्या जात आहेत त्याचं तुम्हाला कारण चांगलंच माहीत आहे. ते मी तुम्हाला पुन्हा सांगणार नाही. त्यामुळे जिल्ह्याचा लाभ 30 कोटींनी कमी झालेला आहे. पहिले 166 कोटी रुपये लागत होता तर आता तिथे 130 कोटी रुपये लागत असतील सोलापूर जिल्ह्यासाठी. पुढे बघा, एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त लाभार्थी, 21पेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला, सरकारी नोकरदार लाभार्थी, पुरुष लाभार्थी, 4चाकी वाहने असलेल्या महिला, केंद्र व राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थी या सर्वांचा लाभ बंद करण्यात आला आहे. ओके. काही कुटुंबात 2पेक्षा जास्त बहिणी लाभ घेत होत्या. काही कुटुंबात सरकारी कर्मचारी बहिणी होत्या. काही कुटुंबात तर 4चाकी वाहन असलेल्या बहिणी होत्या. काही कुटुंबात 2-2 योजनेचा काही बहिणी लाभ घेत होत्या. आणि काही पुरुष होते जे लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत होते. अशा सर्वांना आता त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे वरूनच. त्यात बघा, आता तुम्हाला बोललो ना मी की 2-2 योजनेचा लाभ. त्यात संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी होत्या. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा 1500 ऐवजी 500 रुपये दिले जात आहेत. बघा, आता ऑलरेडी तुम्हाला एखाद्या योजनेमार्फत 1000 रुपये मिळत असतील तर मग तुम्हाला बाकी लाडकी बहीण योजनेमार्फत 500 रुपये मिळणार आहेत. हे तर आधीपासूनच आहे, ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. KYCची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून पुढे प्रत्येक महिन्याच्या 10 ते 15 तारखेपूर्वी वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभ दिला जाणार आहे. ओके. म्हणजे जानेवारी हा महिना तर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचं तुम्हाला 3000 रुपये मिळतील. परंतु फेब्रुवारी महिना जो असेल 2026पासून फेब्रुवारी महिन्यापासून तुम्हाला मग रेग्युलर 10 ते 15 तारखेपासून एकदम सुरळीतपणे हप्ता मिळणार आहे असं बोललं जात आहे. ठीक आहे. चला आता पुढे माहिती बघा महत्त्वाची अजून लाडकी बहीण योजनेसंदर्भात टॉप अपडेट आहेत. आता फार महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत बहिणींनो. KYCला मुदतवाढ मिळण्याची शक्यता. काय बोललं जात आहे की 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ऑलरेडी मुदतवाढ भेटलेली आहे. परंतु अशी एक धक्कादायक माहिती आलेली आहे की 1 कोटीपेक्षा अजून बहिणींनी KYC केलेली नाही. रोज मी बोंबलत आहे की KYC करा, परंतु अजूनपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त बहिणींनी KYC केलेली नाही. 31 डिसेंबरपर्यंत KYC करण्याच्या सूचना आहेत. आणि महत्त्वाचं त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. KYCमध्ये पती वडील हयात नसतील, घटस्फोटित महिला असेल त्यांना देखील आता KYC करता येत आहे. त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. सर्वांना KYC करता येत आहे, परंतु KYC बहिणी का करत नाही तेच मला समजत नाही. आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता बोललं जात आहे. काय आहे माहिती समजून घ्या. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी KYC बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यासाठी 31 डिसेंबरची मुदत सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र आता सुरू असणाऱ्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे KYCला पुढे आणखीन 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते. हे बघा, तर अजून मुदतवाढ मिळू शकते असं बोललं जात आहे. मुदतीत KYC करावीच लागेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. नोव्हेंबर महिन्याचा लाभ त्यांना 3-4 दिवसात वितरित होईल. परंतु लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरपर्यंतच्या मुदतीत KYC करून घ्यावी. फेब्रुवारीपासून KYC केलेल्या पात्र लाभार्थ्यांचाच लाभ पुढे नियमित सुरू राहील असं बोललं जात आहे. बघा, हप्ता तुमचा बंद होऊ शकतो, त्यामुळे मुदत वाढेल याचं तुम्ही आता विचार करू नका. आहे ना तुम्हाला मुदतवाढ 31 डिसेंबरची, तर आहे ना, अजून मुदतवाढ आहे ना, 31 डिसेंबरची तारीख अजून आहे ना, तोपर्यंत करून घ्या ना KYC.
KYC करून घ्या, नाहीतर मग तुमचा लाभ बंद होऊ शकतो. तुम्हाला समजत नसेल तर सेंटरवरती जा, तिथे त्यांना सांगा की आमची KYC करून द्या म्हणून, ते तुमची KYC करून देतील. आणि नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला जो आहे ना लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि 4-5 दिवसात तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. आणि डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला जमा होतील आणि हे 15 जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती आहे. निवडणूकमुळे असं हे वेळापत्रक आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जी माहिती होती सर्व माहिती सांगितली. आता ताज्या बातम्या बघा. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला. तर लग्नासाठी आता 2.5 लाख रुपये, यासाठी अपडेट काय आहे ती अपडेट पण सांगतो तुम्हाला. ताज्या बातम्या आपण बघणार आहोत, संपूर्ण ताज्या बातम्या, टॉप बातम्या. यामध्ये आपण 3 महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत. या 3 बातम्या बघा, टॉप बातम्या. तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवरती या बातम्या पाहायला भेटणार नाही. त्यामधली पहिली बातमी बघा. 1 जानेवारीपासून रेशनचा नवा नियम जाणून घ्या. आता तुमच्या पदरात किती धान्य पडणार. सर्वसामान्य जनतेसाठी आपले चॅनलचे व्हिडिओ असतात. हे बघा, नवीन वर्षाच्या सुरुवातीस रेशन व्यवस्थेत महत्त्वाचा बदल होणार असून जानेवारी 2026 पासून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याच्या प्रमाणात फेरबदल लागू होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत करण्यात येणाऱ्या या बदलाचा थेट परिणाम राज्यातील कोट्यावधी शिधापत्रिकाधारकांवर होणार आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना किती धान्य मिळणार, कोणाच्या वाट्याला वाढ तर कोणाच्या वाट्याला कमी धान्य मिळणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. काही लाभार्थ्यांचं धान्य कमी होऊ शकतं, काही लाभार्थ्यांचं वाढणार आहे, असा हा बदल आहे. हा बदल अंत्योदय अन्न योजना AAY आणि प्राधान्य कुटुंब PHH शिधापत्रिकाधारकांसाठी लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत गरजू, गरीब व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना स्वस्त दरात किंवा मोफत अन्नधान्य दिले जाते. जानेवारी 2026 पासून रेशन धान्याच्या मासिक वाटपाच्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहे. नव्या नियोजनानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू देण्यात येणार आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक सदस्याला दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू मिळणार आहे. कधीपासून होणार हा बदल, चला जाणून घेऊया. हे नवे धान्य वाटपाचे प्रमाण जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. बघा, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच, नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जानेवारी 2026 पासून हे लागू होणार आहे. मात्र डिसेंबर 2025 या महिन्यासाठी सध्या सुरू असलेले प्रमाण कायम राहणार आहे. जे असेल ते, म्हणजे आता सध्या तरी तेच असणार आहे. परंतु जानेवारी 2026 पासून नवीन बदल यामध्ये होत आहेत. कोठे होणार हा बदल, बघा, हा बदल देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू होणार असून महाराष्ट्रातील रेशन दुकाने आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर का केला हा बदल, चला समजून घ्या. हा बदल का करण्यात आलेला आहे, तर अन्नधान्याच्या समतोल राखण्यासाठी आणि वितरण व्यवस्थेत एक समानता आणण्यासाठी हा बदल करण्यात येत आहे. काही काळापूर्वी पुरवठा विभागाने धान्याच्या प्रमाणात बदल करून अंत्योदयासाठी 25 किलो तांदूळ व 10 किलो गहू हा तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी 4 किलो तांदूळ व 1 किलो गहू असे वाटप सुरू केले होते. आता पुन्हा मूळ नियोजनाकडे परत जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओके, चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला आता बातमी नंबर 2 बघा. बातमी नंबर 2 आहे शेतकरी भावांसाठी. नमो शेतकरी योजनेतून अनेक शेतकऱ्यांचे पत्ते कट. 8वा हप्ता या तारखेला मिळू शकतो. महिनाभरापूर्वी PM किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. दुसरीकडे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. आता हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच वेळी लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवले जाणार आहे.
का वंचित ठेवले जाणार आहे? काही शेतकरी भावांना हा हप्ता का भेटणार नाही त्याचं कारण, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र हप्ता येण्याआधीच नियमामध्ये बदल आणि तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार निकषाची कठोर अंमलबजावणी केल्याने अपात्र लाभार्थी वगळले जात आहेत. आता हे लाभार्थी अपात्र का होत आहेत? एकीकडे PM किसानच्या 20व्या हप्त्यावेळी सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता, तर 21वा हप्ता वेळी हा आकडा 92 ते 93 लाखांपर्यंत खाली आला. म्हणजेच जवळपास 4 ते 5 लाख शेतकऱ्यांना या लाभापासून मुकावे लागले. आता नमो शेतकरी सन्मान निधीच्या बाबतीत हा प्रकार करण्यात आला आहे. योजनेतून वगळले जाण्याची प्रमुख कारणे बघा. आता योजनेतून का वगळले जात आहे त्याची प्रमुख कारणे ती समोर आली आहे. मृत लाभार्थी सुमारे 28,000 नावे काढली. काही मृत लाभार्थी होते त्यांची नावे काढण्यात आली. दुहेरी लाभ, एकाच जमिनीवर दोनदा लाभ घेणारे सुमारे 35,000 अपात्र करण्यात आले. रेशन कार्ड नियम, कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ. ओके, एकाच व्यक्तीला लाभ. त्यानंतर रेशन कार्डनुसार फक्त एकाच व्यक्तीला, कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ असं पण आहे. बाकीचे त्यामधून वगळण्यात आले. ITR धारक, आयकर भरणारे किंवा सेवा क्षेत्रात कार्यरत शेतकरी अपात्र करण्यात आले. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, ITR फाईल करतात त्यांना पण हा लाभ बंद, म्हणजे त्यांना पण अपात्र करण्यात आले. 8वा हप्ता कधीपर्यंत मिळणार? तर राज्यातील राजकीय हालचाली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार हप्ता लवकर देण्याच्या तयारीत आहे. 8वा हप्ता डिसेंबरच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता जमा होणार आहे शेतकरी भावांनो. तांत्रिक विलंब झाल्यास 1 जानेवारी 2025पर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता आहे. जवळपास शेतकरी भावांनो नमो शेतकरी हप्त्याची तुम्ही वाट बघू शकता 1 जानेवारी 2026पर्यंत, सॉरी इथे 25 म्हटलेलं आहे, तर 1 जानेवारी 2026पर्यंत सर्वांनी वाट बघा, हप्ता येऊन जाईल या तारखेमध्ये. ओके, कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल नमो शेतकरीचा. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला आता शेवटची बातमी आहे, बातमी नंबर 3. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की राज्य सरकारचा मोठा निर्णय, लग्न झालेल्या जोडप्यांना मिळणार 2.5 लाख रुपये. चला त्याबद्दल माहिती समजून घ्या. हे बघा, राज्य सरकारचा मोठा निर्णय, विवाहासाठी या जोडप्यांना मिळणार आता 2.5 लाख रुपये. काय आहे अटी, कागदपत्रे कोणती लागणार, अर्ज कुठे करायचा, चला संपूर्ण माहिती समजून घेऊया. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून दिव्यांग वंचित राहू नये यासाठी आता दिव्यांगांना विवाहासाठी शासनाकडून 2.5 लाख रुपये दिले जाणार आहेत. फक्त दिव्यांगांसाठी राज्य सरकारकडून हा जो काही निर्णय घेण्यात आला हा सर्वांसाठी नाही, फक्त दिव्यांग व्यक्तींसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दिव्यांग व्यक्ती विवाहापासून वंचित राहू नये त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तर त्यात पती पत्नींपैकी एक जण दिव्यांग असल्यास, बघा आता पती किंवा पत्नीपैकी एक जण दिव्यांग असल्यास त्यांना 1.5 लाख रुपये, तर दोघेही दिव्यांग असल्यास त्यांना 2.5 लाख रुपये मिळणार आहेत. आलं लक्षात? फक्त एक जण दिव्यांग असेल तर 1.5 लाख आणि दोघेही दिव्यांग असतील तर त्यांना 2.5 लाख रुपये मिळणार आहेत राज्य शासनाकडून. दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाकडून दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाचा सहज स्वीकार, त्यामुळे त्यांना प्राप्त होणारे कौटुंबिक, भावनिक, मानसिक, सामाजिक स्थैर्य विचारात घेऊन दिव्यांगांच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली आहे. ही नवीन योजना त्यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे. दिव्यांगांना समाजात स्वतंत्रपणे राहता यावे, त्यांना राहणीमानाचा दर्जा मिळावा, त्यांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे यासाठी ही योजना आहे. दरम्यान आता विवाहांचा खर्च वाढल्याने दिव्यांग कल्याण विभागाने अनुदानात वाढ केली आहे. ओके, ही अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे.
पूर्वी दिव्यांगांना विवाहासाठी 50,000 रुपयाचे अनुदान दिले जात होते. पहिले पण मिळत होते, असं नाही की पहिले मिळत नव्हते. पहिले पण मिळत होते, परंतु पहिले 50,000 रुपये मिळत होते. आता ते 50,000 रुपये आता लाखामध्ये गेलेले आहेत. आता त्यात मोठी वाढ करण्यात आलेली आहे. शासन निर्णयानुसार आता पती किंवा पत्नी यापैकी एक दिव्यांग असल्यास त्यांना विवाहासाठी दीड लाख रुपये आणि पती पत्नी दोघेही दिव्यांग असल्यास त्यांना 2.5 लाख रुपये मिळणार आहेत. त्यातील अर्धी रक्कम पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात 5 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट केली जाईल. उर्वरित रक्कम त्यांना लगेचच संसाराच्या कामासाठी वापरता येणार आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने ही योजना आहे दिव्यांग व्यक्तींसाठी. चला ही बातमी समजली, पुढील माहिती समजून घ्या. चला ठीक आहे, संपूर्ण माहिती आपण समजून घेतली. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी बातमी आपण सांगतो ती बातमी तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही, फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सुरुवातीला संपूर्ण माहिती अपडेट समजून घेतली आणि ज्या काही टॉप बातम्या त्या कामाच्या बातम्या त्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवरती पाहायला भेटणार नाही त्या बातम्या पण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे, यूट्यूबला पण माहीत आहे, यूट्यूब टीमला पण माहीत आहे की आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे शैक्षणिकदृष्ट्या व्हिडिओ असतात, एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार नाही, हेच सर्वांना माहीत आहे. ठीक आहे, लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.